नमस्कार. चर्चेच्या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण चर्चेची सुरुवात आता या मुद्द्यावर करतो आहोत की मराठे मागास आहेत का, आणि जर तशा प्रकारचं आजवरचं कुठल्याही प्रकारचं संशोधन सापडत नसेल तर भविष्यात कोणत्या आधारावर त्यांना आरक्षण मिळू शकतं, हा चर्चेचा मुद्दा या आधीच्या भागात उपस्थित असलेल्या विविध मान्यवरांकडून अधोरेखित करण्यात आलाय. आबासाहेब पाटील आपल्या सोबत आहेत, मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आहेत. आबासाहेब, आपल्यासाठीचा हा मुद्दा उपस्थित होतो की मराठा समाज मागास आहे हे सिद्धच करता येत नसेल तर मग आरक्षणाचा आग्रह ठेवायचा का, आणि मग 50% मर्यादा, 102वी घटना दुरुस्ती असे विविध मुद्दे आणायचे का? आता समाज मागास आहे की नाही हे कोण ठरवणार आहे? आबासाहेब, आपला आवाज नीट येत नाहीये. आबासाहेब, आपला आवाज नीट येत नाहीये. मला सांगा. काही तांत्रिक कारणांमुळे आबासाहेब आपला आवाज पोहोचत नाहीये. मगाशी पण आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होत होता, मात्र काही तांत्रिक अडचणी आहेत. मला पटकन हा मुद्दा घेऊन पुढे जायचंय आणि या निमित्तानं समरजित घाडगेंना बोलतं करतो. समरजित जी, मराठे मागास आहेत की नाहीत याच्या संशोधनाच्या अनुषंगानं आरक्षणाचं पाऊल पुढे जाऊ शकतं, अशाच स्वरूपात थोड्या वेळापूर्वी चंद्रकांत बावकरांचं विधान होतं. बावकर विचारतायत की जर मराठे मागास नसतील तर त्यांना आरक्षण देण्यासाठी आणखी किती घाट घालणार? हे फार दुर्दैव आहे की असे काही तर वक्तव्य एकामेकावर करणं ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे. मराठा समाज किती मागास आहे आणि काय अडचणीतून जातोय हे काय मला इथं सांगायची आवश्यकता वाटत नाही आणि कुणाला इथं पुरावे द्यायची आवश्यकता नाहीये. माझं आपल्याला सगळ्यांना एकच म्हणणं आहे की एकामेका समाजावर इथं विनाकारण आरोप प्रत्यारोप न करण्यापेक्षा मराठा, मी तुम्हाला जसं म्हटलं की प्रत्येक राज्यामध्ये असे 12 ते 13 राज्य आहेत ज्याच्यामध्ये 50%च्या वरती मर्यादा क्रॉस झालेल्या. मागच्या सरकारमध्ये पण हा प्रयत्न झाला होता आणि गायकवाड अपवाद जे झाला होता तो बऱ्यापैकी हायकोर्टमध्ये पारित झाला, पण सुप्रीम कोर्टात टिकू नाही शकले. पण गाडगेजी, याच्यात एक महत्वाचा मुद्दा काय आहे की याआधी हायकोर्टानं त्यावेळच्या मागास आयोगाचा अहवाल मान्य केला, मराठी मागास आहेत हे मान्य केलं, सुप्रीम कोर्टात ते टिकू शकलं नाही. आता सुप्रीम कोर्टात का टिकू शकलं नाही याची एक वेगळी चर्चा सुरू होईल. त्या चर्चेला आत्ता हात घालायला नको, पण आपण असं म्हणता आहात की मराठी मागास आहेत. मला पटकन विकास लवांडे यांना विचारायचं आहे. विकासजी, मराठा समाज मागास आहे नाही या उत्तराच्या संदर्भातली राज्य सरकारची भूमिका काय? मविया मराठ्यांना मागास मानते का? तुमचा दुसरा आवाज येतोय, तुमच्या ऑफिस मधले सगळे आवाज मला येत आहेत. बरं, मी 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 त्या दृष्टीने सांगतो. माझा आवाज पोहोचला का? माझा प्रश्न आपल्याला ऐकायला आला का? मला जी, मुळामध्ये मराठा समाज हा सामाजिक दृष्ट्या मागास आहे किंवा नाही हे राष्ट्रीय मागासवर्ग आयोग किंवा राज्य मागासवर्ग आयोग हे ठरवू शकतो. दुर्दैवाने या आधीच्या कुठल्याही आयोगाने ते सिद्ध करू शकलेले नाहीयेत. ज्या गायकवाड समितीच्या आधाराने आरक्षणात काही दिवस 2 वर्ष चर्चा झाली, एससीबीसी आरक्षण दिलं गेलं, ही जी काही शुद्ध फसवणूक केली गेली, त्या गायकवाड समितीचा अहवाल सुप्रीम कोर्टामध्ये टिकला नाही आणि त्यामुळे समाजाचं नुकसान जे काय व्हायचं ते झालेलं आहे. परंतु समाजाचे मुख्य प्रश्न हे आर्थिक स्वरूपाचे आहेत, गरिबीशी निगडित आहेत. मराठ्यांचे प्रश्न आर्थिक स्वरूपाचे असल्यामुळे त्या अनुषंगाने आपल्याला वेगवेगळ्या उपाययोजना कराव्या लागतील. आरक्षण मिळेल किंवा न मिळेल या अनेक कायद्याच्या त्याच्यातनं आपल्याला प्रक्रिया पार करून पुढे जायचं आहे आणि त्याच्यातनं भविष्य विकासजी, आपण वारंवार अत्यंत धाडसाने ही भूमिका मांडता आहात की मराठ्यांच्या संदर्भातले प्रश्न आर्थिक आहेत, त्यांना विविध उपाययोजनांच्या माध्यमातून उत्तर दिलं जाऊ शकतं. मला विकासजी या तुमच्या विधानाच्याच अनुषंगानं जाणून घ्यायचं आहे, सरकार म्हणून मराठा समाज मागास आहे असं मवियाला वाटतं की नाही वाटत? नाही, सरकारला हा अधिकार नाहीये ठरवण्याचा आणि राजकीय पक्षांनाही तो अधिकार नाहीये ठरवायचा. उद्या आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणली किंवा महाविकास आघाडी म्हणली हा अमका समाज मागास आहे, तमका समाज मागास नाहीये, हे ठरवण्याचा अधिकार कुठल्याही राजकीय पक्षाला नाही. तो मागासवर्ग आयोग जे आहे त्याच्यासाठी काही प्रक्रिया आहे, त्याच्यासाठी काही नियमावली आहे, त्या नियमावली किंवा त्या प्रक्रियेतनं आपल्याला ते ठरवता येतं. बर, मग आता यावर एक पटकन प्रतिक्रिया 30 सेकंदात. समरजित घाडगे, मविया म्हणते की राजकीय दृष्ट्या मराठा मागास आहे की नाही हे ठरवता येणार नाही, किंवा मराठे मागास आहेत की नाही हे राजकीय दृष्ट्या ठरवता येणार नाही. राजकीय दृष्टीने राजकीय पक्षांना ठरवण्याचा अधिकार नाही, तो राजकीय पक्षांना ठरवण्याचा अधिकार नाही, विकास लवांडेंचं वक्तव्य आहे. ते मागासवर्ग आयोग ठरवू शकतो. ठीक आहे, समरजित घाडगे उत्तर देत आहेत. 30 सेकंद आहेत आपल्याकडे.
तसं म्हटले ते क्रॉस व्हॉइसिंग आपल्या ऑफिस मधून फार व्हायला लागले. तुमच्या ऑफिस मधली चर्चा आहे ती खूप. जी जी मी 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 त्यावर तोडगा काढतो. माझा प्रश्न पोचला का समरजितजी? मला प्रश्न पोहोचला, पण त्या मॅडमचा मध्ये मध्ये आवाज येतोय. नॉट एबल टू जी आपला आवाज अतिशय नीट प्रेक्षकांपर्यंत जातोय. आपण कृपया उत्तर सुरू करा. नाही, हे बघा, लेट्स बी व्हेरी क्लिअर. काय व्हायला लागले की मराठा समाज मागास आहे. हो, मराठा समाज मागास आहे. या मराठा समाजाची आज जी परिस्थिती आहे ही आपण बघायला लागलोय आणि मोठ्या प्रमाणामध्ये समाज मागास आहे. माझं असं म्हणणं आहे की मराठा समाजाला मागास ठरवताना एका काळी या समाजाने सगळ्यांना आपण पाठबळ दिले. मला असं वाटतं की आता 50%च्या वरती मर्यादा पार करण्यासाठी सर्व समाजाचा याला पाठिंबा आहे. तर या पॉलिटिक्स मध्ये न पडता काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी न करता मराठा समाज मागास आहे आणि मागास आयोगाने आता हे रिपोर्टचं कामकाज सुरू केलं पाहिजे. मी परत त्या मुद्द्यावर येतोय. जे कामकाज अजून सुरू नाही आहे आणि या डिबेटवर की मराठा समाज मागास आहे का मागास आहे, हो, मराठा समाज मागास आहे. आज मुलांची प्रचंड वाईट परिस्थिती आहे. याच्यावर एक फर्म स्टँड घ्यायला पाहिजे. दुर्दैवाने काही लोक घेत नाही. ठीक आहे, आपण पटकन पुढच्या चर्चेला या अनुषंगाने जोडलेलं घेऊ. आपल्या सोबत हरिभाऊ राठोड आणि इतर सर्व मान्यवर आहेत, तेही उत्तर देतील. हरिभाऊ, आपल्याशी जोडलं जाण्यात काही तांत्रिक अडचणी येत आहेत, कृपया त्या दुरुस्त करून घ्याव्यात. पटकन बावकर सरांना एक पटकन प्रश्न विचारतो. बावकरजी, मराठे म्हणतायत की ते मागास आहेत. आता याला उत्तर देण्याच्या साठीची परिस्थिती कशी निर्माण होणार? ते मागास आहेत की नाही, हो की नाही, हे कोण सांगणार? या ठिकाणी गाडगे साहेबांनी प्रत्यक्षरित्या म्हणजे अप्रत्यक्ष पण नाही एक मान्य केलेलं आहे की मराठा समाज हा आर्थिक दृष्ट्या मागास आहे. त्यांचे प्रश्न जे आहेत ते आर्थिक प्रश्न आहेत. मग दोन त्याच्यासाठी पर्याय आहेत. आर्थिक उपाययोजना वेगवेगळ्या योजनांच्या मार्फत आणि दुसरं म्हणजे ईडब्ल्यूएसचं आरक्षण. या आर्थिक प्रश्न मिटवण्यासाठीच आहे. त्याच्यामुळं त्याच्या बाबतीतच विचार व्हावा, मराठा समाजाकडून पण व्हावा. आणि आज जे राजकीय पक्ष एकमेकावर आरोप प्रत्यारोप करतायत तर त्यांनी हे आरक्षण केवळ आपल्या राजकारणापुरतं वापरण्यासाठीच वापरलं गेलं, वापरण्यासाठीच त्यांनी त्या राजकारणाचा विषय हाताळलेला आहे असं मला वाटतं. ठीक आहे, यावरची एक प्रतिक्रिया आपल्याला आबासाहेब पाटलांची घ्यायची आहे. दरम्यान हरिभाऊ राठोड यांच्याकडचा आवाज सातत्यानं ऑन एअर जात होता, त्याबद्दल क्षमस्व. आबासाहेब, मुद्द्यावर येऊयात पटकन. मराठा मागास आहे अशी समरजित घाडगे यांची भूमिका आहे. आत्ताच्या घडीला पटकन आपल्याकडून हे अपेक्षित करतो की मराठा मागास असल्याच्या संदर्भातली ही जर भूमिका मान्य केली तर त्यांच्या आरक्षणाच्या संदर्भात तुम्हाला मनापासून असं वाटतं का की आरक्षणाच्या मर्यादा वर खाली झाल्या तर मवियाकडून आरक्षण मिळेल? मुळात कसं आहे माहिती आहे का प्रसादजी, आतापर्यंत सगळी चर्चा मी ऐकली की आता सुप्रीम कोर्टाचं आरक्षण रद्द झाल्यानंतर सरकारनं काय भूमिका घ्यायला पाहिजे होती ह्याच्यावरती सरकार बोलायला तयार नाही. आजची जी चर्चा आहे की केंद्र सरकारनं जे निर्देश दिलेले आहेत की राज्याला अधिकार दिलेले आहेत की आरक्षण देण्यासंदर्भामध्ये, हा एक पाठ झाला. दुसरं, आता मराठा आरक्षणावरती जी चर्चा चालू आहे की त्यावेळेला 1965 साली आरक्षणाच्या संदर्भामध्ये निर्णय झाला की त्याच्यामध्ये 13% एसटी समाज, एसटीला 7%, विमुक्त जाती भटक्या जमाती 4% आणि इतर मागासवर्ग 10%, असं 34% आरक्षण होतं. परंतु 1992 नंतर हे आरक्षण त्याच्यामध्ये वाढवण्यात आलं आणि तब्बल त्याच्या ठिकाणी हे आरक्षण 52% गेलं. म्हणजे राज्यामध्ये कोणतीही त्याच्यामध्ये तपासणी न करता, फेर सर्वेक्षण न करता की त्याच्यावरती काही समाजांना तुम्ही डायरेक्ट आरक्षण दिलं आणि त्या ठिकाणी 52% आरक्षण दिलं. आणि आता सदावर्तेंनी सुद्धा सांगितलं की 50%च्या वरती जाता येत नाही, कोर्टाने सांगितलंय. आणि त्या कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे 50% वरती जाता येत नाही तर 50%च्या आतलं आरक्षण तुम्हाला द्यावं लागेल. मग आता मला सांगा ना आबासाहेब, 50%च्या आत आरक्षण मराठ्यांना द्यायचं असेल तर ते कसं द्यायचं? थोड्या वेळापूर्वी हरिभाऊ म्हणायला लागलेत की ते ओबीसीचं सब कॅटेगरायझेशन करून देता येईल. ओबीसींना हे मान्य नाहीये. नाही, ओबीसीला का मान्य नसायचं? सरकारने जे वाढीव आरक्षण दिलेलं आहे, बेकायदेशीर आरक्षण वाढवलेले आहेत. ओबीसीचं 10%वरून तुम्ही 19% आरक्षण केलं, 19 वरून 27% आरक्षण दिलं. हे कुठल्या बेसवरती दिलंय हे सरकारने सांगितलं पाहिजे ना. आता ह्यांनीच आरक्षण वाढवून दिलं प्रत्येकाला. हे जे बेकायदेशीर दिलेलं आरक्षण आहे हे सगळ्यात पहिलं कमी केलं पाहिजे. आणि हे जर कमी केलं आरक्षण तर मराठ्याला सुद्धा 16% आरक्षण 50%च्या आतमध्ये देता येत आहे. आम्ही 16% नाही मागत, किंवा 10% सुद्धा आरक्षण मराठ्याला जरी दिलं
तर त्याचा फायदा मराठा समाजाला होईल. ठीक आहे परंतु आता आबासाहेब, सरकारची पटकन स्वतःची यावरची पुढची मानसिकता प्रतिक्रिया लागेल. गुणरत्न सदावर्ते, आरक्षणाच्या संदर्भातल्या सगळ्यांच्याच संख्येची पुनर्रचना करण्याची गरज आहे का? तशा प्रकारचं सुतोवाच आबासाहेब करतायत. लक्षात घ्या की जे म्हणजे सगळ्यात अगोदर तर आता जे बोलल्या गेलं की ते आरक्षण चुकीच्या पद्धतीने दिलं गेलं ओबीसीच्या बाबतीमध्ये. तसं नाही. लक्षात घ्या रिझर्वेशन हे दोन पद्धतीने दिले जाते. एक मागास आयोगांकडून दिलं जाते आणि दुसरं एक्झिक्युटिव्ह ऑर्डरने दिलं जाते. हे माननीय सर्वोच्च न्यायालयाने अनेक जजमेंटमध्ये आणि इवन इंदिरा साहनीमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. त्यामुळं जर तुम्ही थोडं म्हणजे डोळसपणे पाहिलं तर हे म्हणजे ओबीसी मधले जे वर्ग कोणते आहेत, खरोखर ते वर्ग भाजले पोळलेले आहेत. जसं की म्हणजे शिंपी असेल, जसं की नावी असेल, जसं की धनगर असेल. आज म्हणजे ह्या प्रकारचे म्हणजे जे प्रकार आहे ना हे फार फ्लंगमध्ये कुठेतरी तुटणारे वर्ग आहेत आणि ते कुठेतरी मागास डिक्लेअर झालेले आहेत. त्याच्यामुळे एकदमच म्हणजे पाटील जसं म्हणतायत की म्हणजे ते अगदी चुकीच्या पद्धतीने दिलं. चुकीच्या पद्धतीने दिलं असतं तर आजपर्यंत ते टिकू शकलं नसतं. बरं, हे आपण असं महत्त्वाचं म्हणताय आहे. की आणि दिलेली दुसरी आरक्षण गोष्ट म्हणजे ही त्या की 50% समाजाच्या आर्थिक सामाजिक परिस्थितीचा अभ्यास करून दिली गेलेली आहेत. या निमित्तानं चंद्रकांत बावकर यांना बोलतं करूयात. हरिभाऊ, आपला तांत्रिक संपर्क अद्यापही जोडला जात नाहीये. मला 2-3 प्रश्न घेऊन आपल्यापर्यंत पोहोचायचं होतं. लवकरात लवकर आपण व्हिडिओ माध्यमातून जोडला गेलात तर बरं होईल. चंद्रकांत बावकर, ओबीसीचं आरक्षण 10% 27% केलं जाणं चूक आहे. त्यात आता बदल होऊ शकतो की त्यातलं काही टक्के मराठ्यांना देऊन 50%च्या आत मराठ्यांना आरक्षण दिलं जाऊ शकतं का? बघा, पाटील साहेबांची जी भूमिका आहे ती अतिशय म्हणजे ते मांडतायत त्या आपल्या पद्धतीनं मांडतात खरी, परंतु 1931च्या जनगणनेप्रमाणे आम्ही 52% असू आणि आम्हाला 10% आरक्षण मिळत असेल तर आमचं नुकसान 1993 पर्यंत आमचं नुकसान झालेलं आहे. आणि मंडल आयोगाने शिफारस केलेल्या आहेत त्याच्यावर इंदिरा साहनी केसमध्ये त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे. किमान यांना 27% तरी द्यावं. आणि हे 27% का द्यावं तर ते 50% पेक्षा जास्त होतंय म्हणून 27% तरी दिलं पाहिजे. नाहीतर त्यांना 52% लोकसंख्या असेल तर 52% मिळायला हवं होतं. 27% मर्यादा तुमच्या म्हणण्याप्रमाणे 27% ओबीसी झाले. महाराष्ट्रातल्या ज्या आता जाती आता ओबीसी ऐका तुम्ही सांगतो तुम्हाला. त्यामुळे 27% आरक्षण हे देखील आम्हाला एक कमी मिनिट आहे. आबासाहेब, चंद्रकांत बावकरांचा मुद्दा संपतच आलाय. एकदा पटकन त्यांचं म्हणणं पूर्ण करा, नाहीतर वेळ आपला त्यातच निघून जाईल. बावकरजी लवकर संपवा, 30 सेकंद आहेत. 27% आरक्षण हेच मुळात आम्हाला कमी आहे, परंतु जी मर्यादा 50%ची आहे त्याच्या पलीकडे जाता येत नाही म्हणून ते 27% नाईलाज हे करावं लागतंय. आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 6 कॅटेगरीज केले गेलेले आहेत ऑलरेडी. जवळजवळ 6 म्हणजे सगळ्या 6 कॅटेगरीज मध्ये. बावकरजी आपण असं म्हणताय की 27%च कमी आहेत ओबीसीसाठी. मग 27% जर कमी असेल तर ओबीसींना किती हवंय आरक्षण? ओबीसींना खरं तर एक लक्षात घेतलं पाहिजे की कोर्टाचे जे वेगवेगळे निर्णय आलेले आहेत म्हणजे मंडल आयोगाच्या अगोदरपासूनचे त्याच्यामध्ये 50%ची मर्यादा घातलेली असल्यामुळे आम्हाला ते त्याच्या पलीकडे येत नाही. मंडल आयोगानंच स्पष्ट केलेलं आहे. हवंय सांगा चंद्रकांतजी, मुद्द्यावर या. किती टक्के हवंय ओबीसींना आरक्षण? किमान आम्हाला वाचवणं हे आमची जबाबदारी आहे. आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारची कुठे घुसखोरी जर होणार असेल किंवा एखादा मोठा जो समाज आहे तो नाही बावकर आपण वेळ घेताय. बावकर आपण आकडा नाही सांगत आहे, सरळ सांगून टाका ना. 50% ओबीसींना हवंय, 60% हवंय, 70% हवंय. किती टक्के आरक्षण हवंय ओबीसींना? मध्ये मिळालं पाहिजे. किती टक्का सांगा चंद्रकांत बावकरजी प्लीज. टक्का सांगा, वेळ आहे आपल्या, मर्यादा आहे वेळेची. ओबीसी समाज जर 52% असेल तर त्यांना 52% आरक्षण मिळायला हवं होतं किंवा इतर सवलती मिळायला हव्या होत्या. ठीक आहे, आबा पाटलांचं उत्तर ऐकूया त्याच्यावर. आता मला सांगा, जर ओबीसी 52% मागत असतील, मराठ्यांना जर समजा त्यांच्या लोकसंख्येच्या तुलनेमध्ये आरक्षण लागणार असेल आणि याच्या आधी एससी एसटी या दोघांचं आरक्षण असेल तर मुळात एकूण आरक्षण होईल किती, याच्यावरचं उत्तर थोड्या वेळाने आपण घेऊच. आपल्यासोबत गुणरत्न सदावर्ते आहेत. मला आत्ता पटकन विचारायचं आहे, ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्याच्या संदर्भातली मागणी इथं चंद्रकांत बावकरांनी मांडली. आबासाहेब त्याला उत्तर देऊ इच्छित आहेत.
बघा प्रसादजी, अनुसूचित जातीचं 13% म्हणजे 16% झालं, अनुसूचित जमातीचं 7% 14% झालं, त्याच्यानंतर विमुक्त जाती 14 जातीला परत 3% दिलं तर 6% समजाती समज झाले. भटक्या जमाती त्याच्यामध्ये 1990 पूर्वीच्या 18 जाती ऍड केल्यावर 2.5 दिलं म्हणजे ते 5% झाले. भटक्या जमाती धनगर आणि जाती ऍड केल्या त्याच्यामध्ये 3.5% वाढवलं म्हणजे ते 7% झालं. त्याच्यानंतर वंजारी तत्सम जाती त्या 2% घेतल्या म्हणजे त्यांचं 4% झालं. इतर मागासवर्गीय त्याच्यामध्ये 27% ओबीसी सगळं झालं 19%. टोटल हे 38% झालं 19 दोन्ही आणि टोटल हे 100% इथं झालं. आणि खुल्या वर्गाची पदांची संख्या ती 100%. म्हणजे असे 200% जर इथं झाल्यानंतर तुम्हाला 100%वर आरक्षण येणार आहे. आणि 50%ची आपण आज कुठल्या अर्थानं बोलणार आहे आपण? हे ज्या पद्धतीने भावकर सांगतायत, कुठलाही अभ्यास न करता इथे बोलताय तुम्ही, की खऱ्या अर्थानं की ओबीसीची संख्या किती, आता हे सांगतात की आता जनगणना करा, आमची जनगणना करा, राजकीय भाषा बोलून किंवा जातीय गोष्टी करून उपयोग होत नसतो. एक मिनिट माझं ऐकून घ्या, माझं ऐकून घ्या, तुमचं ऐकून घेतलं, माझं ऐकून घ्या. तुमचं माझं, आम्ही माझ्या मनाचं बोलत नाही. मी माझ्या हातात जीआर आहेत आणि जीआर मधलं वाचून तुम्हाला शासन निर्णय झाले ते वाचून दाखवतो. ते माझं नाही सांगत. आबासाहेब, वेळेची मर्यादा आहे. आपण आपली भूमिका मांडलीत आणि तुमच्या लेखी जो मुद्दा समोर आला. आबासाहेब एक मिनिट, मला पटकन पुढच्या मुद्द्याकडे जायचंय. आपल्या सोबत गुणरत्न सदावर्ते आहेत. आता सदावर्तेजी, घटनेचे अभ्यासक या नात्यानं सांगा, 50%ची मर्यादा तुम्ही म्हणताय की ओलांडता येणार नाही, मग ओबीसींची आरक्षण वाढीची मागणी पण मान्य होऊ शकणार नाही आणि ओबीसींना मराठ्यांना ओबीसींमध्ये सामावलं जाणं तरी शक्य होणार आहे का? मराठ्यांना जर आरक्षण द्यायचं असेल तर ते मागास आधी ठरावे लागतील आणि नंतर त्यांना द्यायचं असेल तर ते कुठल्या कॅटेगरीत द्यायचं? पहिली गोष्ट, मराठे मागासच नसल्यामुळे ते निघाले. त्यांना ते आरक्षण न मिळणे, केवळ सांगण्याची हिंमत नाही लोकांमध्ये की तुम्हाला मिळत नाही आरक्षण. पॉलिटिकल लोकांची ती अडचण असते आणि ती अडचण सगळेच जण समजून घेऊ शकतात. दुसरी गोष्ट, 50%ची मर्यादा आणि ओबीसीचं रिझर्वेशन. प्रसादजी, तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राला सांगू इच्छितो की रिझर्वेशन एससी आणि एसटीचं जे असते ते पॉप्युलेशन बेस असते, लोकसंख्येवर आधारित असते. आणि ओबीसीचं जे रिझर्वेशन असतं इंदिरा साहनीच्या नंतर ते पॉलिसी बेस रिझर्वेशन असते. म्हणजे किती टक्क्यामध्ये जर आपण रिझर्वेशन दिलं तर ते किती टक्के वर येऊ शकते. त्यामुळं ओबीसींनी हे मान्य केलेलं आहे की 50%च्या बाहेर त्यांना जाता येत नाही. त्यामुळे त्यांनी जे रिझर्वेशन त्यांनी प्राप्त झालेलं आहे त्या रिझर्वेशनवरच त्यांना समाधान मानावं लागेल. कारण बेसिक स्ट्रक्चर हे कोणालाही ह्या देशाला विघटित करण्यासाठी, या देशामध्ये अनागोदी माजवण्यासाठी कुणालाही पुढाकार घेता येत नाही, इन्क्लुडिंग मी. आता प्राप्त परिस्थितीमध्ये 50%च्या बाहेर सदावर्तेजी, आता प्राप्त परिस्थितीमध्ये पुढे जाऊन काय करायचं याचं उत्तर सापडायला पाहिजे. विकास लवांडे आपल्या सोबत आहेत, समरजित गाडगे आहेत. मी विकासजींना विचारू इच्छितो. विकासजी, विविध समाज घटक आपल्याला असलेल्या आरक्षणाच्या मर्यादा वाढवण्याच्यासाठी आग्रही दिसत आहेत. ओबीसींची पण मागणी आहे की त्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात न्यायोचित आरक्षण मिळालेलं नाही. मराठ्यांचं म्हणणं आहे की ते मागास आहेत, त्यांना नवं आरक्षण मिळालं पाहिजे. अशा रीतीनं महाराष्ट्रात आरक्षणाचा टक्का किती होईल? मुद्दा असा आहे, खरं तर याच्यावर केंद्र सरकारने संसदेमध्ये चर्चा घडवून आणली पाहिजे आणि केंद्र सरकारने आपली स्पष्ट भूमिका देशासमोर मांडण्याची गरज आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी एकदा मन की बात आरक्षण या विषयावर करायला हवी, अशी आमची मागणी आहे खरं तर. कारण याचा तुकडा पाडायचा असेल तर संसदेशिवाय याचा तुकडा पडत नाही. कारण संसदेला ते सर्वस्वी अधिकार आहेत. ते 50%च्या पुढे नेण्यासाठी 10% ईडब्ल्यूएस आरक्षण नेलं ना त्यांनी. ते कोणाला विचारलं होतं? कोणाची मागणी होती? कोणाची मागणी नव्हती त्या ठिकाणी. परंतु त्या ठिकाणी 10% आरक्षण दिलेलं आहे. आपण हा एक मुद्दा मांडताय, या मुद्द्यावर समरजित गाडगेंना उत्तर द्यायचंच आहे. समरजितजी, मी आपल्याला संधी देतो, एकदा पटकन या ईडब्ल्यूएसचाही एक संदर्भ पटकन जोडून घेऊ. गुणरत्न सदावर्ते, ईडब्ल्यूएसचं आरक्षण आणि जातीय आरक्षण हे समान आहे का? जातीय आरक्षण अधिक ईडब्ल्यूएस आरक्षण असं मोजलं जाऊ शकतं का? मला विचारले का सदावर्ते साहेब विचारले? गुणरत्न सदावर्तेंना विचारलंय, ते उत्तर देतात. वर्षांपासून एक अशी मागणी होत होती. आता उदाहरणार्थ मराठे आहेत. मराठे आता दोन चर्चा जे होत्या सुरुवातीला, ज्या राजकीय पक्षाचे प्रवक्ते बोलले त्यांनी एक मान्य केलं होतं की ते आर्थिकदृष्ट्या मागास आहेत मराठे. तर अशा आर्थिकदृष्ट्या मागास लोकांसाठी ईडब्ल्यूएसचं
आरक्षणाची तरतूद असावी असे अनेक म्हणजे पार्लमेंटरी जर तुम्ही डिबेट्स पाहिल्या म्हणजे लोकसभेच्या अधिवेशनांमध्ये चर्चा तर त्याच्यामध्ये सापडतात आणि त्याच्यामधून म्हणजे प्रस्तुत सरकारने म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागासांची सुद्धा एक कुठेतरी व्यवस्था व्हावी, एक उन्नती व्हावी ह्यासाठीचं ते आरक्षण आहे. आता त्या आरक्षणाला 50% मध्ये ठेवावं की नाही ठेवावं याच्यावर सुद्धा डॉक्टर जयश्री पाटील यांनी केस दाखल केलेली आहे सुप्रीम कोर्टामध्ये. कॉन्स्टिट्यूशन बेंच त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूट होत आहे आणि त्याच्यानंतर हे ठरेल की ते 10% आरक्षण बाहेर राहील म्हणजे 50%च्या मर्यादेच्या मध्येच राहायला पाहिजे की नाही राहायला पाहिजे. कारण त्या ठीक आहे, 50%च्या थोडक्यात काय तर मर्यादेमध्ये ईडब्ल्यूएसच्या 10% आरक्षणाचा मुद्दा सुद्धा न्यायालयात प्रलंबित आहे. थोड्या वेळापूर्वी मात्र विकास लवांडे यांनी असा तर्क दिला. विकास लवांडे असं म्हणत होते की देशाच्या एकूण आरक्षणाच्या बाबत आता केंद्र सरकारनंच ठरवलं पाहिजे. समरजित घाडगे आपल्या सोबत आहेत. घाडगेजी बघा, पुन्हा एकदा जबाबदारी केंद्रावर आली आहे. नाही, आता ते मला कारण पाठ झाले, मला त्या विषयात जायचं नाही. प्रसादजी का नाही जायचं? का जायचं नाही तुम्हाला? हो विकास आहे. नाही, आरक्षण हे धोरण ठरवण्याचा अधिकार सर्वस्वी केंद्र सरकारचा आहे. केंद्र सरकारचा अधिकार तुम्ही केंद्र सरकारचा अधिकार तुम्ही दाखवून कसं ठेवताय? पंतप्रधान या मुद्द्यावर का बोलत नाहीत? अहो बाबा, पंतप्रधान का बोलत नाही त्याच्यावर? पंतप्रधान या देशाचे बोलणार नाही तर कोण बोलणार? झालं यांचं बोलून. नाही, पंतप्रधान बोलणार नाही तर कोण बोलणार? कोणाचा अधिकार आहे ते सांगा ना तुम्ही. तुम्ही ते टाळू नका, जबाबदारी टाळू शकत नाही. कोण पळत नाही जबाबदारीतून साहेब. नाही, पंतप्रधान साहेब, पंतप्रधानांनी ही भूमिका मांडायला हवी. पंतप्रधानांनी संसदेमध्ये याच्यावर स्पष्टपणे भूमिका घ्यायला पाहिजे. देशाला समजून सांगितलं पाहिजे. मन की बात करायला पाहिजे. बरं लवांडेजी, आपल्याला वेळेची मर्यादा पाळायची आहे. समरजित घाडगे बोलतायत, त्यांच्या वेळेची मर्यादा सुरू होतीये, बोला. तुम्ही राजकीय कायदेतज्ञ आहात. तुम्ही राजकीय पक्षाचे प्रवक्ते व्हा एकदा. घाडगेजी बोलतायत. लवांडेजी त्यांना संधी देऊयात. घाडगेजी बोला, वेळेची मर्यादा आपल्याला कार्यक्रमात शेवटच्या टप्प्यात पोहोचलोय. एक आपण समजून घेतलं पाहिजे की जी भूमिका राज्य शासनाने वारंवार मागितली की ह्याच्या 102 घटना दुरुस्तीवर केंद्राने स्पष्टीकरण करावं, ते आता त्यांनी केंद्राने स्पष्टीकरण दिलेलं आहे. मी परत त्या मुद्द्यावर येतो. कृपया करून आता जरा मराठा वर्सेस ओबीसी हे मुद्दा बंद करायला आपण पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर 50%च्या वरती आपल्याला मर्यादा करून घेतली पाहिजे. त्यासाठी कोर्टाने पण सांगितले की मागास आयोग तुम्ही परत सेटअप करा. मागास आयोग सेटअप करून या मुद्द्यावर तुम्ही रिपोर्ट सादर करा, हे कोर्टाने सांगितलेलं आहे. अजूनही त्याच्यावर परत मी त्या मुद्द्यावर येतो की मागास आयोगावर एकही मीटिंग नाही झाली, एकही कामकाज सुरू झालं. समरजित घाडगे, आपण या चर्चेत हा मुद्दा वारंवार मांडलात आणि याचं उत्तर विकास लवांडे यांच्याकडून आलं नाही. विकासजी, मराठ्यांना मागास ठरवण्याच्या संदर्भात मागासवर्ग आयोगाने आतापर्यंत काय केलं हे सांगू शकाल 30 सेकंदात? परत पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आता अहवाल केला पाहिजे. मागास आयोग त्यांनीच तयार केलं पाहिजे. मागास आयोग त्यांनीच केलं पाहिजे. त्यांचं उत्तर मी आता सांगतो. ते केंद्राचाच अधिकार आहे. समर्जित घाडगे साहेब, केंद्र समोर आपण आरक्षण ठरवतो. विकासजी एकच मिनिट. विकासजी, वेळेची मर्यादा 1 मिनिट. कृपया हे सांगा, राज्य मागास आयोगानं काय केलं मराठ्यांना मागास ठरवण्यासाठी आतापर्यंत? आरक्षण धोरण ठरवण्याचा अधिकार केंद्राला आहे की राज्याला आहे? आरक्षण धोरणाची चर्चा आता नाही चालली. विकास लवांडे, मागास आयोगानं काय केलं मराठ्यांना मागास ठरवण्यासाठी? जोपर्यंत 50%ची मर्यादेच्या संदर्भामध्ये भूमिका स्पष्ट होत नाही तोपर्यंत त्याचा निकाल लागणार नाही. संसदेचा तो सर्वस्वी अधिकार आहे. विकास लवांडे, 1 मिनिट. विकास लवांडे, आपल्याला माझा प्रश्न ऐकायला आला का? विकास लवांडे, राज्य सरकारने घेतलेली भूमिका सुप्रीम कोर्टात टिकणार नाही. विकास लवांडे, मी आपल्याला जो प्रश्न विचारतोय त्यावर आपण बोलत नाही आहात. राज्य मागास आयोगानं मराठ्यांना मागास ठरवण्यासाठी आतापर्यंत काय केलं? नाही, त्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु ते ठरवलं जरी असेल त्याची प्रक्रिया सुरू आहे. राज्य मागास वर्ग आयोग त्या संदर्भातली प्रक्रिया सुरू आहे. त्याच्यावर काही दिवसात त्याच्यावर बिलकुल नाहीये, खोटं बोलतायत. एकही मीटिंग नाही झाली आहे त्याची. कुठली मीटिंग बघा, काही नाही. मागास वर्ग आयोगाने काय करावं काय करू नये हे राजकीय पक्ष सांगू शकत नाही. राज्य मागास वर्ग आयोग हे स्वतंत्र आहे. राज्य मागास वर्ग आयोगाने त्याच्यावर भूमिका घेतलेली आहे आणि केंद्रीय मागास वर्ग आयोगाला सुद्धा त्याच्यावर भूमिका घ्यावी लागणार आहे. तुम्ही आरक्षणाच्या धोरणाबाबत गल्लत करताय. लोकांची दिशाभूल करू नका. लोकांची दिशाभूल करू नका. झाली एवढी दिशाभूल भरपूर झाली. गेली 3 वर्ष तुम्ही दिशाभूल केलेली आहे. गेले 3-4 वर्ष तुम्ही दिशाभूल केलेली आहे.
मराठा नाही, मला समाजाची मला मला आजची वेळेची शपथ मर्यादा आहे. घ्यावी. आपण दोन्ही राजकीय प्रवक्ते यांनी थोडंसं थांबावं अशी विनंती करतो. या चर्चेच्या विविध प्रकारच्या मुद्द्यांवर परत एकदा कधी ना कधीतरी चर्चा करू. आत्ताच्या घडीला राज्यात मराठे मागास ठरवण्याच्यासाठी मागासवर्ग आयोगानं काय केलं याचं उत्तर अद्याप तरी हाती आलेलं नाही. आणि त्याचबरोबर मराठे मागास नसतील तर त्यांना आरक्षण द्यायचं कसं हे उत्तरही शोधणं बाकी आहे. तुर्तास लक्षवेधीच्या या चर्चेत इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.